देश बबल्या चांगलं बॅटिंग करावं लागेल नितेशला. सिंगल एक धाव अगदी वाईटच्या स्वरूपात हाताळले गेले. गोलंदाज केतन आपण पाहत आहेत. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. अगदी एकच क्षेत्ररक्षक तिथे होता आणि तोच निवडला गेलाय. दुसरा धक्का डीसीसी डोंगरी या टीमला गॉन. बबल्याने प्रयत्न तर चांगला केला होता, पण थोडासा क्रॉस पाहिजे होता, कारण तिथे अगदी क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या अगदी हातामध्ये बिसावला गेलाय. दुसरा धक्का लागलाय डीसीटी डोंगरी या टीमला 1 या धावसंख्येवर. इथून चांगली पार्टनरशिप आता बिल्ड करावी लागेल, कारण 6 षटकाचा सामना आहे. 6 षटकामध्ये 70 ते 80 धावा इथून उभ्या कराव्या लागतील. परेशने मात्र थोडंसं नाराज केलं, तदनंतर नितेशही मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मॅदानाच्या आतमध्ये गेलाय दीपेश हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु आता थोडंसं संयम ठेवावा लागेल. बॉल झाल्या तर अगदी आपण पाहताय 4 बॉलची समाप्ती, फक्त 1 धाव स्कोर कार्डवरती ही अवांतरच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय माकुंचा टीम. आपण पाहतात केतन तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्या फक्त सिंगल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल. एका बाजूने सिद्धू आहे, दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज दीपेश. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा केतन सज्ज होईल. षटक क्रमांक सध्या पहिला आहे. हो यावेळेस सिंगल घेण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॉयचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय. वेट अँड वॉच करावा लागेल, थांबावं लागेल, कारण अजूनही याच्यानंतर आणखीन 5 षटकं आहेत. सध्या सिंगल येते स्कोर कार्डवर. 1 धाव अवांतरच्या अगदी स्वरूपात. शेवटचा अंतिम बॉल. इथून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दोन्ही धावा आपण पाहिल्या तर अवांतरच्या स्वरूपात आल्या. बॅटच्या स्वरूपात एकही धाव नाहीये. 2 धावा स्कोर कार्डवर, 2 गडी बाद तब्बल. शेवटचा अंतिम बॉल असेल. षटक क्रमांक सध्या पहिला आपण पाहत आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. 3 धावा स्कोर कार्डवर आहे. शेवटचा अंतिम बॉल. लगातारचे 2 व्हाईट बॉल आल्यात. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु मागचे 2 बॉल आपण पाहिले तर व्हाईटच्या स्वरूपात आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू असेल. हो क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डॉट बॉल येतोय. षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्ती केली डीसीसी डोंगरी टीम. प्रथम बॅटिंग करताना 3 धावा 2 गडी बाद. या एक छोटीशी धून. तेजस पाटील त्यांचं शुभागमन झालं. वेलकम. स्वतः आयोजक आहेत. तदनंतर आपण पाहतायत नितेशजी भोईर, दीपेश पाटील, मिहीरने काय झेल टिपण्याचा प्रयत्न केला. व्हायरल झाली असेल क्लिप, परंतु झेल टिपला असता तर आणखीन लाईक मिळाला असत्या. परंतु प्रयत्न चांगला केला. 3 नावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज ट्रॅकवर आलाय गोलंदाज प्रणित. 28 जर्सी क्रमांक आपण पाहत आहेत. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला बॉल सिद्धू, कारण नॉन स्ट्राईक इनवर राहिला होता सिद्धू. बॅट्स मात्र आधीच पिल्ले. चेंडू दिम्या गतीने आलाय. डॉट बॉल येतोय. वेट अँड वॉच करावा लागेल. सुरुवात जी हवी होती ती सुरुवात झाली नाहीये. पहिले तर पहिल्या ओव्हर्समध्ये अबांताच्या स्वरूपात धावा आल्यात, त्याही 3 धावा बाईकच्या स्वरूपात. त्यानंतर बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत एकही धाव नाहीये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालंय. गोलंदाज प्रणित पुन्हा चित्ता गोलंदाज ट्रॅकवर समोर सिद्धू. सिद्धू ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करतोय. वेट अँड वॉच करावा लागेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. काहीतरी कान मंत्र देण्यासाठी गेलाय दीपेश. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल म्हणजे आतापर्यंत डॉटचा सिलसिला चालू आहे. 8वा डॉट बॉल असेल, कारण एकही धाव आली नाहीये बॅटच्या स्वरूपात. 3 धावा अवांताच्या स्वरूपात स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रणित.
काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. फुटवर्क नाही आहे, फुटवर्क नाही आहे, बदल आली ते आपल्याला दाखवावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं आहे आणि ते दिसत नाही आहे. फलंदाज सिद्धू, सिद्धूने तर 6 बॉल नॉनस्ट्राईक इनवरनं ऑब्झर्वेशन केले होते. इथून पंच आमच्या दिशेने वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत फक्त व्हाईटच्या. DCC डोंगरी, धावा कशा येऊ दे, धावा येणं आमच्यासाठी गरजेचं आहे. परंतु बॅटच्या स्वरूपात धावा येणं गरजेचं असेल, कारण कॅप्टनने सांगितलं होतं आम्ही 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, परंतु बॅटच्या स्वरूपात एकही धावाली नाहीये. आता मात्र रिव्हर्स, सर्व बॅटने धावा येत नाही आहेत आणि रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. एकही धाव फलकावर नाही आहे. बॅटच्या स्वरूपात 4 बॉल आतापर्यंत डॉटच्या स्वरूपात हाताळले गेल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी राहिले माकुंचा टीम. उडवण्याचा प्रयत्न केला इंटू द गॅप मध्ये. हालाय पहिला चौकार, सिद्धूच्या बॅट म्हणून येतोय पहिला चौकार. 4. कॅप्टनने 70 का सांगितलं होतं, जेणेकरून तुम्ही चांगले बॅटिंग करतील, परंतु तशी बॅटिंग झाली नव्हती. आता धावसंख्या झाले 8. गोलंदाज ट्रॅकवर शेवटचा अंतिम बॉल, षटक क्रमांक 2 आहे. हो हो हो, तेज तर्रार चेंडू इथून बॅटची एज लागली जात आहे आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. सहर्ष स्वागत असेल. आता सागरवर जबर असेल आणि सागर म्हटलं तर हार्ड हिटर बॅटर आहे. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. अथर्व गोलंदाज ट्रॅकवर सज्जतोय. षटक क्रमांक 2 समाप्त झाला. टीमची टोटल पाहिली तर 8 धावा स्कोर कार्डवर आहेत, परंतु अगदी 3 गडी गमावल्यात. आता सागरवर जबरदस्त असेल. दुसऱ्या बाजून दीपेश पार्टनरशिप करणं गरजेचं असेल. दोन्ही फलंदाजांना गोलंदाजी मार्कवर अथर्व आलाय. ज्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये झाले तशा प्रकारची गोलंदाजी होईल का, की चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटच्या रडावर चेंडू आला नाही. वाईटिश लॉंगमॅन शतरक्षक पुढे सरसावेल. सिंगल मिळेल, थोडासा फंबल होत आहे आणि 1 धाव परिपूर्ण केली जाईल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचले 9व्या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोड्याशा धीम्या गतीने अगदी सुरुवात झालंय DCC डोंगरी या टीमची. सागर मंडळ आपण पाहतायत, एक जबरदस्त खेळाडू सागरवर जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने दीपेश आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. आणखी 2 ते 3 षटकं चांगली भागीदारी रचावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. जास्तीत जास्त डॉट बॉल पाहायला मिळाल्यात. अगदी 2 बॉल फक्त पाहिल्यात, त्यावर धावा आल्यात. त्यानंतर व्हाईट बॉल आणि जास्तीत जास्त डॉट बॉल. अथर्व चांगली सध्या गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालं, त्यानंतर दुसरा डॉट बॉल येतोय. सागरला वेट अँड वॉच करावं लागेल. नाही नाही नाही, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. तेज तर्रार गोलंदाजी अथर्व. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. टॉस जिंकला होता आणि तो निर्णय सार्थ ठरवताना 3 गोलंदाज पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी राहिलंय. धावसंख्या अगदी धीम्या गतीने 9 धावा स्कोर कार्डवर. वेट अँड वॉच सागरलाही करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येतोय.
ज्या पद्धतीनं सुरुवात आपण पाहिली होती, सिद्धू अशाच प्रकारे स्ट्रोक खेळत होता. नितेशने मात्र एक चांगला प्रयत्न केला होता, तोही स्वस्तामध्ये बाजूला. त्यानंतर दीपेश आहे, तर चांगली बॅटिंग करावी लागेल. वेट अँड वॉच करावं लागेल. सिंगल डबललाही विसरून चालणार नाही आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही हवाई सफर करू शकत नाहीये. गोलंदाज गोलून ट्रॅकवर पुन्हा एकदा अथर्व. हो सरप्राईज डिलेव्हरी, काय जबरदस्त गोलंदाजी राहिलंय अथर्व. अप्रतिम गोलंदाजी राहिलंय. ही ताकद आहे माकुंसा टीमची आपण पाहतायत. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्जवतोय अथर्व. हो सुंदर अप्रतिम चेंडू हाताळतोय. क्या बात आहे. काय जबरदस्त षटक हाताळलं गेलंय. फक्त एक धाव खर्च केलाय. टीमची टोटल पाहिली तर 3 षटकाच्या अगदी अखेरीस 3च्या सरासरीने 9 धावा झाल्या स्कोर कार्डवर. आता 18 बॉल मध्ये तुम्हाला 35 ते 40 धावा मिनिमम एक फायटिंग स्कोर असेल. या एक वेळेस संख्या केला तर फक्त 18 धावा होतील. इथून आणखीन 35 ते 40 धावा मिनिमम. कारण या मैदानाचा विचार केला तर तब्बल 100 क्रॉस झालाय 6 षटकामध्ये. 4 षटक अर्धशतक झलकवली गेल्यात 4 दिवसामध्ये. कारण बाउंड्रीज थोडस जवळ आहेत. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर प्रणित येतोय. टिपेश खोलवर टप्पाचा चेंडू होता. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. सिंगल मैल बाईचे संकेत पंच दर्शवतात. अगदी दुहेरी अंकामध्ये टीम पोहोचले डीसीसी डोंगरी. आणि तब्बल 19 चेंडू मागे 10 धावा स्कोर काढावा लागल्या. थोड्याशा बिकट अवस्थेमध्ये आहे, परंतु संकटातून सावरावं लागेल या दोन्ही फलंदाजांना आणि एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. सध्या चांगली ताकद राहिली गोलंदाजी माकुंसा टीमची. प्रणित पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर सागरला मात्र सूर गवसला नाहीये. क्रॉस पॅटर्न करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करावा लागेल. जेव्हा लूज चेंडू असेल तेव्हा प्रहार करावा लागेल. दोन्ही खेळाडूकडे क्षमता आहे. दीपेश हार्ड हिटर बॅटर, सागरी आहे, परंतु सध्या स्ट्रगल करतायत दोन्ही फलंदाज. हो क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. विकेट किपर थोडीशी चुकी करतायत, कारण अगदी चेंडू वेगवान मारा केला गेला. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक धावेसाठी सध्या संघर्ष करतोय डीसीसी डोंगरी. त्याला कारण असेल तर कारण परेश सारखा एक महत्वाचा फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ अगदी नितेशने मोठा फटका काढण्याचा प्रयत्न केला, तोही जेलबादच्या स्वरूपात बाद झाला. सुरुवात महत्वाची असते. हो सुंदर प्रतिम चेंडू. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिलंय. माकुंसा टीमचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 4 दिवसामध्ये इतका लो स्कोर राहिला नाहीये. कारण स्कोर आपण इथं पाहिलं तर बॅटिंगसाठी असं नंदनवन असं हे मैदान आहे आणि हा सिमेंटचा पिच. बिग बॉन चेंडू येतोय. धावसंख्या अगदी स्थिरावली गेले. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून ही एक डीसीसीला एक मदत मिळते, थोडंसं गिफ्ट येतंय. एक धाव खूप महत्वाची आहे. धावा कशा येऊ दे, धावा आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. परेश जर 1-2 ओव्हर राहिले असता तर या मॅचचा रिझल्ट वेगळा असता. पण परेश म्हणून म्हटलं ना, पाया तुमचा मजबूत असणं महत्वाचं आहे आणि तो पायाच कुठेतरी ढासळला गेला. परंतु मागच्या फलंदाजांनी मात्र जबाबदारी स्वीकारायला हवी. फुलटॉस बॉल होता आणि इथून पुन्हा एकदा व्हाईट बॉल. डीसीसी सांगत असेल आणखीन 4-5 व्हाईट बॉल टाका तुम्ही कारण बॅटने धावा येत नाहीयेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 रन. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. चांगली गोलंदाजी राहिले, परंतु मध्ये जे व्हाईट बॉल येतात त्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढेल, कारण एक धाव वाढतोय स्कोर कार्डवर. 14 धावा, 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. कालच्या दिवसात एका ओव्हरमध्ये 33 धावा आल्या होत्या. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल. पंच सिग्नल करतायत 2 धावा असतील.
धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 2 ने पुढे. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल. सागर एखादा हवाई सफर. सागरला लय मध्ये येणं खूप गरजेचं आहे डीसीसी साठी. कारण आणखीन अजूनही 2 षटकाचा सामना आहे. म्हणजे 13 बॉलचा खेळ शेष आहे. फुल टॉस बॉल आणि संधी दिलाय सागरसाठी. सागर ती संधी सोडणार नाही. पहिला षटकार आलाय. 4 षटकाची समाप्ती आलाय. टीमची टोटल 22. तब्बल 3 गडी बाद. ट्वेंटी 23 रन 23 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक सध्या अगदी 5 ला सुरुवात झालाय. 23 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. सागरवर सर्व जबाबदारी असेल. इथून एक सन्मानजनक स्कोर उभा करून द्यावा लागेल. खोदून करण्याचं काम केलं. एक सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. प्रणित पुढे सरसावलाय. सिंगलच्या अगदी मदतीनं टीम जाऊन पोहोचेल 24 रन 24. एक धाव खूप महत्वाची आहे. सिंगल डबलला विसरून चालणार नाहीये. चौकार षटकार ठोठावे लागतील. गोलंदाज ट्रॅक वर पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 अर्धशतक जरूर झलकावली गेल्यात. यंग गायत्री स्पोर्ट्स चषक आपण पाहत आहेत. स्पर्धेचा सलग 5वा दिवस. ड्राईव्ह जरूर केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. तत्वर सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीनं धावसंख्या अगदी जाऊन पोहोचल्या 25 25. आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सागरकडे एक क्षमता आहे. सागर ने आपल्याकडे स्ट्राईक ठेवलंय. पण तो धावा इथून येणे गरजेचं आहे डीसीसी डोंगरी टीमसाठी. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचल्या 25 25. क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी राहिलंय. ही ताकद आहे माकुसवर या टीमची. कारण फक्त एक चौकार पाहिलाय. त्यानंतर एक षटकार जरूर पाहिला या इनिंगचा विचार केला तर. धावसंख्या 25 25. ओहो सुंदर अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचल्या 26 26 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. शेवटच्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सेल खाली होते. जेल निसटला गेला. सिंगल मिळेल. इथून दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. आणि फलंदाज अगदी तंबूच्या असेला. 5 षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल 27. 4 गडी बाद. येणारी 6 बॉल असतील. या किंवा एक सुमधुर संगीत. सर्वांचं सहर्ष स्वागत. अंतिम 6 बॉलचा खेळ शेष आहे. 6 मध्ये 15 ते 20 धावा येतील का? सागरवर जबाबदारी असेल. सध्या 27 धावा स्कोर कार्डवर. 27 लॉस ऑफ 4 विकेट्स.
शेवटचे 6 बॉल. 6 मध्ये किती धावा येतील गोलंदाज ट्रॅकवर आलाय गोलंदाज प्रतीक प्रतिम प्रतिम अप्रतिम कामगिरी करावी लागेल आता प्रतिमला. परंतु सागरला चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचे 6 बॉल आहेत. 27 रन. ओहो क्रॉस बॅटॅटने घेण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय परंतु फसवा चेंडू पाहायला मिळतोय. गावदेवी टीम उपस्थित होत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन असतील. डॉट बॉल आलाय. शेवटचे 5 बॉल. अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. सागरला वेट अँड वॉच करावा लागेल. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न वारंवार करतोय. इथून सिंगल मिळेल. शॉट फायनल रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांची टीम जाऊन पोहोचले 29 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक अंतिम आहे. शेवटचे 4 बॉल. एखादा हवाई सफर 1-2 हवाई सफर गरजेचे आहे. चेंडू मात्र आतमध्ये येतोय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 3 बॉल. जिग्नेश 3 बॉलवर लगातार 3 षटकार इथून ठोठावेल का? प्रतिम चांगली गोलंदाजी करतोय सध्या. शेवटचे 3 बॉल. जिग्नेशकडे संधी आहे आज. नाही नाही डॉट बॉल डॉट बॉल. आता शेवटचे 2 बॉल आहेत. 2 मध्ये जरी 4 येतील तरी 34 असतील. 35चं टार्गेट असेल. नाही नाही इथून फलंदाज बाद होईल. चला नेक्स्ट फलंदाज. शेवटचा बॉल असेल. डीजे दोन धावा जरी येत आहेत तरी 32 आणि 33चं टार्गेट असेल. परंतु अंतिम चेंडूवर धावा येणं महत्वाचं आहे. कुणाल केलाय मैदानच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल. प्रतिमने अप्रतिम गोलंदाजी केलाय. प्रत्येक गोलंदाजाने काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. कौतुक करावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल. सफल झाला होता. एकदा मिळेल. षटकाची झाला इथे समाप्ती. 6 षटकाच्या समाप्ती अखेर डीसीसी टीम प्रथम बॅटिंग करताना 31 धावा 32 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी.
चला मॅच लेवल सुरुवात 32 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. दोन्ही फलंदाज मात्र सज्ज आहेत. अथर्व एका बाजूने सज्ज असेल, त्याच्या समवेत असेल दुसरा फलंदाज अक्षय. 32 धावांचं एक छोटंसं लक्ष्य आहे, परंतु ज्याप्रमाणे सुरुवात केली होती माकुसा टीमने तशा प्रकारची सुरुवात करावी लागेल. आलीवाडी टीम मात्र उपस्थित झालाय, त्यांचं सहर्ष स्वागत. एकदम लांब वरून प्रवास केलाय बोईसर आलेवाडी नांदगाव बीच. जवळजवळ 40 किलोमीटर 45 किलोमीटर लांबचा प्रवास राहिलाय त्यांचा. त्यांचं वेलकम असेल. आणि आलेवाडी टीम प्रथमतः मी पाहिलं या विभागामध्ये. रोडकर सुद्धा आले होते आणि T10 मध्ये त्यांनी फायनल मारले होती. इथूनही आज काहीतरी घेऊन जाण्यासाठी मात्र ते आल्यात इतक्या दूरवरनं. प्रदर्शन चांगलं करावं लागेल. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. 36 बॉल मध्ये फक्त 32चं छोटंसं लक्ष असेल, परंतु छोटंसं लक्षही मोठं होऊ शकेल. त्यासाठी गुच्छामध्ये विकेट म्हणजे 1 2 3 अशा लगातार जर विकेट येत आहेत तर संधी असेल. अन्यथा मॅच 2-3 षटकांमध्येही संपू शकेल. कारण या मैदानाचा विचार केला तर 100 क्रॉस झालंय या मैदानामध्ये 6 षटकामध्ये. सर्वात कमी स्कोर राहिलाय आज DCC टीमचा. त्याला सुरुवात झाली होती. परेश सारखा फलंदाज अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. नितेश बाद झाला. त्यानंतर एकामागून एक धक्के दिले. सागाने थोडीशी चांगली बॅटिंग राहिली, त्यामध्ये वाईट बॉल ही मदत झालंय. फुलटॉस बॉल अशा प्रकारची गोलंदाजी करतील तर लवकरात लवकर मॅच फिनिश होईल. पहिल्या बॉलवर आलाय चौकार. बॉलवर चौकार आलाय. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा रितेश. हो हो, काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने उडवला गेलाय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक बोईसरची टीम तर एक वसई विभागामधून सुद्धा एक टीम येणार आहे. चांगलं बॅटर रंगेल आज. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार इदा ते स्पष्ट केल्यात 8 धावा स्कोर कार्डवर. आणि ह्या 8 धावा लावण्यासाठी अगदी तिसरं षटक आलं होतं प्रथम बॅटिंग करताना. हो हो, सुंदर अप्रतिम चेंडू. फक्त डॉट नाही तर विकेट, आणि विकेट महत्वाचे असतील सध्या DCC टीम साठी. सुरुवात तर एकदम धमाकेदार राहिलंय. 3 बॉलमध्ये 9 धावा स्कोर कार्डवर. विकेट्स काढावं लागतील तर महत्व आहे. 8 धावा झाल्या 3 बॉलमध्ये. सुरुवात धमाकेदार. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, तदनंतर डॉट बॉल आलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज असतील. नेक्स्ट मॅच वैती पडाय ना, यंगस्टर कोण आहे तेच का ते. टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम साऊंड पोहोचेल 9 या अंकामध्ये. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोडंसं छोटंसं मैदान आपण पाहत आहेत, परंतु चांगलं आयोजन नियोजन राहिलंय. यंगा गायत्री स्पोर्ट्स आपण पाहत आहेत. सलग 4 दिवस. पहिल्या दिवशी नौकरचा संघ पुढे येताना पाहिला. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप बी संघ. तिसऱ्या दिवशी पाहिलं आपण जय हनुमान वाढीव संघ. तर कालच्या दिवसात दातिवरे 11 टीम. जबरदस्त खेळ आपण पाहिला कालच्या दिवसात. दातिवरे या संघाचा सरतोडी एक बलाढ्य टीमला मात्र नमवलं गेलं आणि टॉप 6 मध्ये प्रवेश केला गेलाय. उद्याच्या दिवसात 40+ एक क्रिकेट पाहायला मिळेल. डॉट बॉल होतोय. शेवटचा अंतिम बॉल असेल. शेवटचा अंतिम बॉल. हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलने षटकाची झाली समाप्ती. 9 धावा स्कोर कार्डवर. बिनबाद.
सिद्धूला चांगली बॅटिंग करता आली नव्हती, परंतु गोलंदाजीमध्ये काही करामत करेल का? इथून 3-4 विकेट्स प्राप्त करेल का? नितेश सांगते 2-3 तरी विकेट काढ. हो हो, क्रॉस बॅटरने करण्याचा प्रयत्न, चेंडू व्हायचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय. 9 धावा स्कोर कार्डवर. 32 एक छोटंसं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. सुरुवात तर चांगली झालंय. आमचे स्कोरर येत आहेत गौरव, त्याच्यावर कॅमेरा जरूर जाईल. वजनदार व्यक्तिमत्व गौरव आमच्या ऑन स्क्रीनवर. सलग 4 दिवस चांगल्या लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून. चेंडू निघून झाले अगदी फाईन लेग, लॉंग लेगच्या अगदी मधोमध. सिंगल मायल दुसऱ्याचा प्रयत्न. पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. षटक क्रमांक सध्या 2 मार्कस्थ आहे. ऑन स्क्रीनवर आपण गौरवला पाहतायत. आमचे स्कोरर सलग 4 दिवस. कॅमेरामॅनने अगदी त्यांना टिपलं गेलंय चूक. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. लॉंगनच्या डोक्याने येतोय. हा येतोय षटकार 6. धावसंख्या अगदी वेगाने झपाटाने 17 धावा स्कोर कार्डवर. पुलचा फटका सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावाची मोहर उमटवलाय. बॅटर आपण पाहतायत अथर्व. थँक्यू. धावसंख्या अगदी झपाटाने वेगाने 23 रन्स. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. धावसंख्या एकने फ्लाय होईल. 24 रन 24. धावा स्कोर कार्डवर. नेत्याची थोडेसे नाराज आहेत. 24 रन 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटच्या 8 धावा दूर असेल. हो हो, वाईट वारकर हाताळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. आठ धावा दूर पिचापासून. इथून एखादा विकेट्स प्राप्त करेल का डीसीसी डोंगरी? आता हे चॅलेंज त्यांच्याकडे असेल. ती पिचाच्या दिशेने वाटचाल करतोय. उलटॉस चेंडू होता. मोठ्या फटकामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती केर 24 धावा बिनबाद. ट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅशबॅक तुमच्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय वैभव. पहिला बॉल पंच दर्शवतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या एकने पुढे जाईल. 25 7 धावा दूर आहेत. एका बाजूने अक्षयच्या बॅटमधून एकही धावा आली नाहीये. 23 धावा आल्यात त्या फक्त अथर्वच्या बॅटमधून. त्यामध्ये एक व्हाईट बॉल, 2 व्हाईट बॉल आले. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26-26. आमचे बक्षीस लावून सांगतात व्हाईटच्या हॅट्रिकला नाहीये 500. WD नाही झाला, फक्त W. तोही मोठा विकेट्स. इथून चांगला बॉल हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय.
बघूया चौथं षटक येईल का वैभव. ह्या धावा शिल्लक ठेवेल का चौथ्या षटकासाठी आणि एखादा विकेट्स. गोलंदाज ट्रॅकवर वैभव. ओहो, तिसरा बॉल वाईट बॉल येतोय. धावसंख्या 1 पुढे जात आहे. 27-27. 5 धाबींची आवश्यकता आहे. इथून अक्षय स्टायलिश फिनिश करेल का की विकेट्स प्राप्त करेल गोलंदाज वैभव. एखादा तरी विकेट्स. आता मॅच तर आपल्या हातातून गेलंय परंतु विकेट. डॉट बॉल डॉट बॉल. काहीतरी कान मंत्र देतोय अथर्व, कारण 4 बॉल डॉट आल्यात. एकही धाव आली नाही अक्षयच्या बॅट म्हणून आतापर्यंत. आणि तिथून स्टायलिश फिनिश करेल का एखादा मोठा हवाई सफर करून. नाही नाही नाही, डॉट बॉल. वैभवने 3 बॉल वाईट बॉल हाताळले, तर 3 डॉट बॉल हाताळला. गोलंदाज पुन्हा एकदा ट्रॅकवर. धावसंख्या 27. 5 ची अजूनही आवश्यकता असेल. हा पहिला बॉल मॅच फिनिश केलाय. वेल प्लेट अँड हार्ड लक असेल डीसीसी डोंगरी टीम.